नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, समाज प्रबोधनकार आणि कीर्तनकार म्हणून लोकप्रिय असणाऱ्या निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविषयी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना आपल्याला दिसते. आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या इंदुरीकर महाराजांना त्यांच्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या एका कीर्तनामध्ये महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईला देखील सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता जळगावातील कीर्तन महोत्सवामध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्याबद्दल जे काही घडलं त्याविषयी भाष्य केलंय. त्या कीर्तनाच्या क्लिप्स देखील व्हायरल झालेल्या आहेत. इंदुरीकर महाराजांनी त्या कीर्तनामध्ये म्हटलं आहे की आपण नेहमी खरं बोलतो आणि त्यामुळे लोक आपल्याला शिव्या देतात. खरं बोलण्याची आपण फळं भोगलीत, पण या सगळ्यात आजच्या काळात खरं बोलण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. असा एखादा माणूस राहिला नाही की ज्याने मला शिव्या दिल्या नसतील. माझा एकच गुन्हा आहे की मी खरं बोलतो. मी थेट आणि स्पष्टपणे बोलतो. याचं लोकांना वाईटही वाटतं हे मला माहीत आहे, परंतु तसं बोलणं ही काळाची गरज आहे. मी जे बोलतो त्याला पर्याय नाही. अशा शब्दात इंदुरीकर महाराजांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या सगळ्यांनाच खडसावलंय. आपल्या कीर्तनातून नेहमीच लोकांना खडे बोल सुनावणाऱ्या इंदुरीकर यांच्या कीर्तन आणि समाज प्रबोधनकाराच्या कार्यक्रमांना नेहमीच मोठा प्रतिसाद असल्याचं दिसून आलेलं आहे. गेल्या 2 दशकांहून अधिक आपल्या कीर्तन सेवेतून महाराष्ट्रातील भाविक भक्तांचं प्रेम मिळवणाऱ्या इंदुरीकर महाराजांना गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरती त्यांच्या वक्तव्यांमुळे ट्रोल केले गेल्याचं दिसून आलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इंदुरीकर महाराज म्हणालेले आहेत की माझा एकच गुन्हा की मी खरं बोलतो ते. तर यावर आपल्याला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.